लोकप्रतिनिधींनी तुम्ही ह्या गावाला पाणी पाजणार नसेल तर कमीत कमी आडे येऊ नका. त्याच्यानंतर आमच्याबरोबर असणाऱ्या नगरसेवकांना स्वतः फोन केले की ठराव मंजूर होऊन देऊ नका. त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, असं मी बोलत नाही, मी ते जाहीर करू शकतो रेकॉर्डिंग. इतक्या खालच्या थराला जाऊन काय राजकारण कशाचं करू. आणि तो सनेर नेमका कोण आहे तुमचा? जवळजवळ 10-12 वस्त्या, त्या वस्त्या ह्या योजनेत घेतलेल्या नाही. ज्या टाक्या पहिल्या 8 लाख लिटरच्या होत्या त्या 1.5 लाखच्या, कुठं 10च्या होत्या, कुठं 5. काय चाललंय आणि कशामुळं कोण करतंय हे काही कळना. आणि हा सर्वस्व जबाबदार मानव सेवा सल्लागार आहे. हे लोक पाणी योजना चुकीची म्हणत होते ना, ते मतदानामध्ये तांत्रिक सल्लागार काढा नाही ह्या भूमिकेवर गेले. याच्या आधी तुम्हाला लई काम करायचं. शेवगावची भुयारगटाची फाईल त्या मंत्र्याला धूळ खात पाडलेली. सनेरला काढू नये म्हणून तुम्ही एवढा आटापिटा केला. तुम्ही नगरला जाऊन 2 पक्ष कधीच एकूणाला संघ 10 वर्षात नव्हते. तुम्ही एवढे भांडले एकूणाला. तुम्ही फक्त एका अरुण मुंडेसाठी एकत्र आलात. मी निवडून आलेल्या 24 लोकांना म्हणलो आपण एकत्र काम करू, पण त्यांना अजून लक्ष द्यायला करावं काय ते त्यांना वाटतं. ते कोणतरी सांगतं त्यांना तुम्ही काय काळजी करता. आम्ही नगराध्यक्ष झाल्या 6 महिन्यात कसा अविश्वास आणू याचा प्रयत्न केला. नगर अध्यक्षाच्या परवानगीशिवाय 1ही रुपया निधी कोणताच लोकप्रतिनिधी शेवगावला परस्पर देऊ शकत नाही. आता 5 वर्ष कोणतीच बॉडी नव्हती, प्रशासन होतं. प्रशासन सगळं तुमच्या हातात होतं. करायचं ना डेव्हलप, काम करायचं शेवगाव, का नाही केलं? आज शेवगावच्या महिला जर गायमान भागातून आल्या ना गावात तर यांना शौचालयाला जायला सुद्धा जागा नाही. बरं इथलचं थोडं आमची कुरकुर आहे ना का, पण लोकप्रतिनिधींनी स्वतः इंटरेस्ट घ्यायचा आणि विषय हाणून पाडायचा. तुम्ही आता तुमच्याच बहिणीला एवढा मोठा रस्ता दिला, तुमच्याच पाहुण्याला पाथरीची योजना दिली, ईदलची दिली, पण आम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही त्रास द्यायचं काय कारण आहे? आता तुम्ही सांगितलं जे पाणी पुरवठ्यासाठी तुमच्या सोबत होते आंदोलनाला ते आज विरोधात आहेत. जर त्यांनी एखादं काम घेऊन तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांचं काम करणार का मनापासून? नमस्कार, मी सुदर्शन भागवत. तर आज आपण आपल्या बोलकी मैफिल यूट्यूब चॅनलवरती शेवगावचे शिवसेनेचे नेते अरुणभाऊ मुंडे आणि त्यांच्या पत्नी नवनिर्वाचित नगराध्यक्ष मायाताई मुंडे यांच्याशी आपण थोडी चर्चा करणार आहोत. एक छोटीशी मुलाखत त्यांची घेणार आहोत. ज्या विकास कामाचे त्यांनी आश्वासन दिले होते लोकांना ते कसे पूर्ण करणार आणि आणखी काही चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर आपण अगोदर एक मुलाखत घेतली होती, त्यामध्ये आपण सांगितलं होतं पाण्याचा मुद्दा आहे, आणखी बरेच काही विकासाचे कामं आहेत, ते कामं आपण हाती घेणार आहोत आणि ते पूर्ण ताकदीने ते सोडवणार आहोत. आणि त्यासाठीच आत्ता तुम्ही एक सर्वसाधारण सभा भरवली होती. त्या सभेमध्ये तुम्ही जे कामं आणि जे कामाचे विषय होते ते विषय मंजूर होऊ नये म्हणून भरपूर प्रयत्न झाले. नेमकी काय गोष्टी घडल्या, कसं झालं? प्रथमतः तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करीन. मी इलेक्शन पिरियडमध्ये आपण आमची मुलाखत घेतली होती. आपल्याला कशासाठी लढायचं आहे, शेवगावच्या विकासासंदर्भात आम्ही बोललो होतो. शेवगाव शहरमधला सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा जर कोण असेल तो पाणी पुरवठा आहे. त्या भूमिकेवर मी बोललो होतो आणि बरेचसे मुद्दे आहेत. शेवगावच्या नगरपालिकेला इमारतीचा विषय असेल, शेवगावचा DP प्लॅनचा विषय असेल, शेवगावमध्ये शॉपिंग सेंटरचा विषय असेल, शेवगावमध्ये अत्याधुनिक असं ओपन नाट्य थिएटरचा विषय असेल, शेवगावमधल्या सुसज्ज अशा गार्डनचा विषय असेल, जॉगिंग ट्रॅकचा विषय असेल, असे बरेच विषय मी बोललो. बरोबर. आपण काल निवडणूक झाल्यानंतर प्रथमतः तर आम्हाला संख्याबळ आमचं 3 सदस्य खाली निवडून आले, नगराध्यक्ष आणि 3 सदस्य शिवसेनेचे. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटांचे 4 नगरसेवक आमच्या संघ आले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य उपाध्यक्ष निवडूस टायमाला एक अर्धा तास 15 मिनटं आधी विषय झाला, आम्ही एकत्र मिळून उपाध्यक्ष केला. नंतरच्या समित्यामध्ये ते संघ आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यात फुटाफूट होऊन प्रेशर होऊन समित्यामध्ये गोंधळ झाला. हा सगळा प्रकार शेवगाव शहर आणि सगळ्यांच्या समोर गेलेला आहे. पण त्यानंतर आपण आता कामकाजाच्या विषयावर पुढे गेलं पाहिजे. बरोबर. म्हणून हे 2 तारखेला काल एक जनरल मिटिंगचं आयोजन केलं. एक 25 प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतले होते, जे की गावातल्या गणकचराचे टेंडर असेल,
नगरपालिकेची इमारत जी 3-4 किलोमीटर गावाच्या बाहेर आहे ती गावात आणण्याच्यासाठी त्याचा ठराव असेल. त्यानंतर DP प्लॅन जो प्रशासनाच्या काळात केला आहे आणि ते कोणाच्या घरावर आरक्षण टाक, जिथं येलो झोन गरज नाही, जिथं घर होऊ शकत नाही तिकडं येलो झोन, जिकडं वस्ती वाढत आहे तिकडं ग्रीन झोन, जिथं नाही तिथं आरक्षण, हे जे मधल्या काही अधिकाऱ्यांनी तडजोड करून जे उद्योग केला आहे तो DP प्लॅन म्हणजे भविष्याचा शेवगावचा चेहरा मोरा. बरोबर. तर तो चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे. त्याला स्थगिती देऊन कलम 37 खाली परत त्याचं सभागृहापुढं आणून बदल करून परत सादर करण्यासंदर्भातला एक ठराव आम्ही आता मंत्रालयात देणार आहे. तो एक ठरावचा विषय होता. त्यानंतर ह्या पाणी पुरवठ्याचं जो कन्स्ट्रक्शन आहे सनेर, मानवसेवा आणि भुहेरी गटार या कन्स्ट्रक्शनला कमी करणं, तांत्रिक सल्लागार याला कमी करणं आणि दुसरा चांगला व्यवस्थापनाचा तांत्रिक सल्लागार नेमणं असा एक ठराव होता. आता त्याचा पूर्णतः राईट नगरपालिकाचा आहे, कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं. बरोबर. हे अधिकार नगरपालिकेचा आहे. तर त्याच्यासाठी जनरल मिटिंगमध्ये विषय घेऊन ते ठराव मंजूर करायचा असतो. पण 2 दिवस असं काय याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नगरसेवकांना आर्थिक लालच दाखवण्यात आल्या. त्याच्यानंतर आमच्याबरोबर असणाऱ्या नगरसेवकांना स्वतः फोन केले, त्याचे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, स्वतः फोन केले की ठराव मंजूर होऊन देऊ नका. मला कळत नाही, शेवगाव शहरमधले प्रश्न हात घेतले असताना ते उघड आहेत सगळे 25 प्रश्न. हे तुमच्यासमोर ते 25 प्रश्न इथं आहेत माझ्यासमोर, तुम्ही ती कॉपी सगळीकडे दाखवू शकतात. ते असे जे 25 प्रश्न आहेत ते सगळे जनतेचे आहेत, माझ्या घरातला एकही प्रश्न नाही. आणि काही कामं जिल्हा नियोजनमधले त्याच्यात बदल करणं असा प्रश्न होता. असे हे सगळं हाणून पाडायचं, ठराव मंजूर होऊन द्यायचं नाही म्हणून कसे नगरसेवक फोडायचे बा, काही द्यायचं टाईम आला, आर्थिक द्यायचं तरी असं लालच दाखवण्यात आल्या. ते केलंय बी काही प्रमाणात आमच्या कानावर आलेला विषय. पण नगरसेवकांना स्वतः माझ्या संघ असणाऱ्यांना फोन आले, त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, असं मी बोलत नाही, मी ते जाहीर करू शकतो रेकॉर्डिंग, कोणाकोणाला फोन आले ते पण आहे. इतक्या खालच्या थराला जाऊन काय राजकारण कशाचं कोण, आणि तो सनेर नेमका कोण आहे तुमचा? तुम्हाला मी सांगतो, मी ह्या पाणी पुरवठा गेल्या 5-6 वर्ष झालं लढतोय आणि मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की मी रस्ता रोको पाणी पुरवठा केला होता. त्या रस्ता रोखण्यासाठी नंतर कलेक्टरनी एक मिटिंग लावली, ती 17/9/2025 कलेक्टरकडे आमची मिटिंग लागली पाणी प्रश्नावर. त्यानंतर 17/9 कलेक्टरनी एक समिती नेमणूक केली. त्या समितीमध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर गणेश भोगवडे, उपकार्यकारी अभियंता सतीश बडे आणि पाणी पुरवठा मलनिसरण अभियंता पाथर्डी नगर परिषद सचिन राजभोज, या 3 लोकांची समिती नेमली. ती समिती नेमल्यानंतर त्या समितीचा 31/10 म्हणजे नेमली कधी ती 17/9 आणि 31/10 त्यांनी समितीने अहवाल दिला. हा अहवाल काय आला, ह्या अहवालामध्ये त्यांनी आम्ही ज्या काय मागण्या केल्या होत्या, आम्ही जे विषय मांडले होते पुढं, की झोन सिस्टीम चुकीची केली, बरोबर, टाक्याच्या साईज व्यवस्थित नाहीत, सब लाईन त्या खालच्या झोनमध्ये लाईन असतात, सब लाईन टाकलेल्या नाहीत, ज्यामुळं पुढच्या लाईनला पाणी जाऊ शकत नाही. आमची भूमिका होती का ह्या नगरपालिकेमध्ये लईत 30-40 वालच्या पुढं वाल असले नाही पाहिजे, रोज पाणी आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या बाजू आम्ही मांडल्या होत्या. टाक्याच्या साईज व्यवस्थित नाही, झोनिंग व्यवस्थित नाही, जवळजवळ 10-12 वस्त्या आमच्या शेवगाव शहराच्या शेवगाव नगरपालिका हद्दीतल्या, त्या की ग्रामपंचायतच्या काळापासून तिथं पाणी योजना आज आहे ग्रामपंचायतची, त्या वस्त्या ह्या योजनेत घेतलेल्या नाहीत. ह्या योजनेमध्ये एक ग्रामीण गाव घेतलं, जे ग्रामीण गाव आमच्या शेजारी दादेगाव म्हणून ते घेतलं. ते घेण्याबद्दल विरोध नाही, पण तुम्ही त्यांच्याकडून पट्ट्या कशा गोळा करणार, ते नगर हद्दीतला विषय नाही नगरपालिकेच्या. ही योजना फक्त नगरपालिकेच्या लोकांसाठी आहे. मग ते कस काय ते घेतलं कसं,
या संदर्भात एक अहवाल ह्या समितीने दिला की ह्या अहवालमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की झोनिंग सिस्टीम ही चेंज करणं गरजेचं आहे. त्या झोनिंगमधल्या सबलाईन तुम्ही त्याच्यात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर टाकीचं माप आणि झोन याच्यात ताळमेळ नाही. ज्या वस्त्या तुम्ही घेतल्या त्या वस्त्याला पाणी पुरवठा कसा करणार त्याचं इस्टिमेट सुधारणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून सल्लागारांनी, तांत्रिक सल्लागारांनी लोकसंख्येचा विचार करून झोन सिस्टीम पाडलेली नाही. त्यामुळं पाणी लोकांना योग्य दाबाने जाणे, नळधारकांना पाणी योग्य दाबाने जाणे शक्य होणार नाही. आणि समांतर पाईप टाकणे आवश्यक, पाईपलाईन नव्याने समांतर पाईपलाईन नव्याने टाकणे आवश्यक. अशा बऱ्याचशा काही तांत्रिक सल्लागारांनी त्याचा निर्णय घ्यावा, अशा बरेचसे मुद्दे त्यांनी तिथं क्लिअर केले. त्यानंतर त्यांनी सांगितलं प्रकल्प सल्लागार म्हणजे हासनेर प्रकल्प सल्लागार यांनी यांना 10 दिवसाच्या आत आवश्यक बदल करून संकल्पन बदल करून इस्टिमेट समजा सादर करावेत, जेणेकरून योजना कार्यान्वित करताना उशीर होणार नाही. सध्याची परिस्थिती योजना कधीची मंजूर आहे, किती उशीर झाला, 18 महिन्याची त्याची कालावधी आहे, ऑलरेडी 12 महिने झालेत. तुम्ही तातडीने 10 दिवसात सादर करा 18 महिन्याची योजना. आज मितीला सुद्धा हे कधी दिलं त्यांनी पत्र दिलं हे 31/10 आणि 10 दिवसात त्या सनेरला सांगितलं तुम्ही ते प्रकल्प अहवालाचं नगरपालिका आणि कृती समिती यांना दाखवा, आमच्याकडे सबमिट करा आणि हे बदल करा 10 दिवसात. आज 3 महिने झाले कोणताच अहवाल सादर केलेला नाही. आज ह्या पाणी योजनेमध्ये 2018 पासून योजनेचं इस्टिमेट आणि ड्रॉइंग चाललेत. आत्तापर्यंत 7 वेळा याची इस्टिमेट बदललीत, त्याचे ड्रॉइंग बदलल्या 7 वेळा रिवाईज झालीत, तरी त्याच्यात योग्य पद्धतीने रिवाईज काहीच झालेलं नाही. पहिलं पैठण रस्ता जो आहे शेवगाव पैठण, त्या रस्त्याने पाईपलाईन होती बरोबर. फिल्टर प्लॅन खंडोबाळावर होता. त्याची उद्भवाची टाकी, मेन जी टाकी असती डिस्ट्रीब्युशनची उद्भवची, ती सरकार दवाखान्यापाशी होती. ते सगळं कॅन्सल झालं. त्यानंतर फिल्टर प्लॅन माळेगावच्या अलीकडं महादेव मंदिराच्या तिथं फिल्टर प्लॅनचं आता काम चालू आहे, किंवा तिथं फिल्टर प्लॅनला आता जागा निश्चित झाली. उद्भवची टाकी तिथंच घेतली जी की सरकार दवाखान्याकडे होती. त्यानंतर ती पाणी योजना जी पैठण रोडनी ती आता राक्षी आणि राक्षीवन करे टाकळी अशी करण्यात आली. म्हणजे याच्यात खूप काही, ज्या टाक्या पहिल्या 8 लाख लिटरच्या होत्या त्या 1.5 लाखच्या, कुठं 10च्या होत्या, कुठं 5. काय चाललंय आणि कशामुळं कोण करतंय हे काही कळना. आणि हा सर्वस्व जबाबदार मानव सेवा सल्लागार आहे. आता आमची मागणी याच्यात काही अपेक्षा असत्या तर आम्ही ठेकेदाराला अडचण आणली असती. बरोबर. ठेकेदाराला म्हणला असतो तो निकृष्ट आहे, बोगस आहे. त्या ठेकेदाराला विचारा तुम्ही, आजपर्यंत त्याला आम्ही एका शब्दाचं तरी बोललोत का चुकीचं काम करतोय, खराब काम करतोय? त्याचं काम इस्टिमेट दिलेल्या ड्रॉइंग पण करण्याचं काम आहे, तो करतोय. पण ते ड्रॉइंग चुकीचं आहे, त्याच्यात बदल करा ही आम्ही वारंवार मागणी केली. आणि तांत्रिक सल्लागारांनी या सगळ्या चुका केल्या. मग त्याला बदलण्यासाठी आम्ही जर भूमी घेत असले तर एवढा लोकप्रतिनिधीचा त्रास व्हायचं काय कारण आहे? बरोबर. बरं, ज्या काळात पाणी योजना चुकी चालली म्हणून जे लोक माझ्या संग रस्त्यावर होते, कलेक्टर ऑफिसला मिटिंगला होते, त्यांचे मिटिंगमध्ये नाव, त्यांचं कलेक्टरने जे पत्र काढलं त्याच्यामध्ये नाव येत ना, किंवा जे अहवाल सादर केला हा अहवाल पाणी पुरवठा यांनी, त्याच्यामध्ये आम्ही कोण लोक होतं त्याची त्यांनी नावं घेतले. त्याचे तर शिव असते, नगरसेवकमध्ये अरुण मुंडे आहेत, कृती समिती अरुण पाटील लांडे आहेत, दत्तात्रय फुंजे आहेत, दिगंबर काठोटे आहेत, एकनाथ कुसळकर, कमलेश गांधी नगरसेवक, कैलास तिजोरे नगरसेवक, आमचे रिजवान छोटू वैश्यक म्हणजे ते आमच्या संगच होते काल, त्यांची काय अडचण नाही. रिजवान भाई असते, राजू तरटे आहेत, प्रेमसुख जाजू आहेत, दिगंबर काठोटे आहेत. म्हणजे हे जे लोक आहेत ना, हे काल आम्ही रस्ता रोक होते करायला होतो ना. कैलास तिजोरे होते, कमलेश गांधी होते, अरुण पाटील होते. हे लोक पाणी योजना चुकीची म्हणत होते ना, तांत्रिक सल्लागार चुकीचा आहे म्हणत होते ना. हे माझ्याकडे प्रूफ आहे ना. बरोबर. बरं, हे काल लोक विरोधात दिसतात. ते मतदानामध्ये
तांत्रिक सल्लागार काढा नाही ह्या भूमिकेवर गेले. बरं नेमकं काय कुणी काय दाखवलंय का लक्ष्मी दर्शन काय झालंय काही कळाना. बरोबर. पण मला वाटतं गावाच्या विकासाची खेळू नये. लोकप्रतिनिधींनी तुम्ही ह्या गावाला पाणी पाजणार नसेल तर कमीत कमी आडे येऊ नका. शेवगाव नगरपालिकेत त्याच्यात आपण भुहेरी गटाराचा बी उल्लेख आहे. तांत्रिक सल्लागार तेच हो. बरोबर. पाथडीची भुहेरी गटार पूर्ण झाली. आता नगराध्यक्ष आम्ही आता झालो. याच्या आधी तुम्हाला लय काम करायचं. शेवगावची भुहेरी गटाराची पाजण्याची भुहेरी गटाराची फाईल त्या मंत्र्याला धूळ खात पाडलेली. ती आता मी 8-10 दिवसात 2दा मुंबईला गेलो, त्याला मी चालना दिलेली. ते काय व्हायचं होईन त्याचं. पण मग तुम्हाला खरंच शेवगावच्या विकासाचा एवढं घेणं देणं होतं तर 200 कोटीची पाणी भुहेरी गटार शेवगाव पाथडीची मंजूर झाली. काम पण झालं, काम पण पूर्ण झालं. मग शेवगावची भुहेरी गटार का होत नाही, शेवगावची कामं का झाली नाही याचं बी उत्तर द्या ना. बरोबर. सनेरला काढू नये म्हणून तुम्ही एवढा आटापिटा केला. आज मी निवडून आल्यानंतर आम्ही तातडीने ठराव घेतला का 3 किलोमीटर बाहेर असणारी नगरपालिका जे की सर्वसामान्य लोकाला खूप त्रास होतो, ती 3 किलोमीटरची नगरपालिका शेवगावमध्ये घेण्यासाठी आम्ही ठराव करण्याचा प्रयत्न केला. ते तुम्ही हाणून पाडू राहिले. शेवगावचा भविष्याचा चेहरा मोहरा DP प्लॅन तो तुम्ही त्याला हाणून पाडू राहिले की जे आम्ही म्हणतो रिवाईज करून त्याच्यात क्लिअर करा म्हणून जो चुकीचा गेलाय. प्रशासन काळात काही लोकांनी काय काय तडजोडी केल्यात हे आमच्याकडे माहिती आहे. सगळं बदल झाला पाहिजे याला विरोध करू राहिले तुम्ही. नेमकं शेवगाव शहरचे कामं करायचे का नाही. आणि खूप प्रश्न आहे छोटे मोठे, घंट्यागाड्या दुरुस्तीचे प्रश्न असन, छोटे टेंडर असन, दिव्यबत्तीचा लाईट बांधण्यासाठी छोटं टेंडर काढून त्याला मंजुरी द्यावं लागती, तो एक विषय. डम्पिंग ग्राउंडच्या कचरा तिथं ते सिक्रिकेशन करण्यासाठी जे टेंडर झालं ते संपले त्याची मुदत, ते नवीन काढण्यासाठीचा विषय. सुलभ शौचालय असतील, सुलभ शौचालय दुरुस्ती आणि नवीन बांधण्याचा विषय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आणि उभा पुतळा करण्याबाबतचा ठराव आहे त्याच्यामध्ये. क्रांती चौकाचं सुशोभीकरण याचा ठराव आहे त्याच्यामध्ये. आता हे विषय काय माझ्या घरातले नाही ना. सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या दुरुस्तीसाठी लागणारं जे काही किरकोळ मटेरियल घेणं, खरेदी विक्री रिपेअर करणं त्याच्यासाठी टेंडर आहे, हे माझाही प्रश्न नाही. DP प्लॅनमध्ये काही कामाचा विषय त्याच्यात बदल करून योग्य कामं घेणं आणि जिथं पाईपलाईन करणं गरजेचं तिथं कामं रस्त्याचे तुर्तास न करणं आणि पाईपलाईन झाल्यानंतर करणं अशा काही बाबी आहेत. त्यासाठी जर आपण योग्य भूमिका घेऊन काम करीत असेल तर मला कळत नाही की आपण नेमकं कशाला विरोध करता. अरुण मुंडे अध्यक्ष झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत इतर सत्ता सभापती यांचे होऊन द्यायचे नाही म्हणून तुम्ही नगरला जाऊन 2 पक्ष कधीच एकूणाला संघ 10 वर्षात नव्हते. तुम्ही एवढे भांडले एकूणाला किंवा 2 सत्ता स्थान असताना तुम्ही फक्त एका अरुण मुंडेसाठी एकत्र आलात. बरं आला का व्हायनात, पण तुमच्या नीतिमत्ता काय आहे. तुम्हाला गावाच्या विकासासाठी एकत्र यायचंय का अरुण मुंडेला आडं करण्यासाठी एकत्र यायचंय. बरोबर. मला आडं करायचं म्हणलं तरी गावाचं नुकसान आहे. माझं काय नुकसान आहे. असं मी 5 वर्ष मी आता नगराध्यक्ष आहे. नगराध्यक्ष झाल्या 6 महिन्यात कसा अविश्वास आणू याचा प्रयत्न केला. आता काय आहे, बरेचसे नगरसेवक जे आलेत निवडून त्यांना कायदा आणि GR हे काही लवकर काहीला माहीत नाही. मग सगळ्याला बैठक घेऊन सांगायचं 6 महिन्यात त्याला काढून टाकतो, तुम्हाला काय करायचं, आपली सत्ता बसू, त्याचा अविश्वास आणू, तुम्हाला जेवढा लागेल तेवढा निधी देऊ. आता शेवटी हे नवीन आलेले यांना वाटतं एवढे मोठे नेते आहेत ते म्हणतात म्हणजे खरं असन. बरोबर. पण तुम्हाला मी सांगतो नगर अध्यक्षाच्या परवानगीशिवाय 1ही रुपया निधी कोणताच लोकप्रतिनिधी शेवगावला परस्पर देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, चांगल्या कामामध्ये कोणी मदत करणार असेल, शेवगाव शहराला निधी देणार असेल तर मी घेणार आहे, मी काय घेणार नाही असं नाही. पण उगाच कोणाला काहीतरी चुकीचं सांगू नका. आपल्याला आता 5 वर्ष कोणतीच बॉडी नव्हती, प्रशासन होतं. प्रशासन सगळं तुमच्या हातात होतं ना, करायचं ना डेव्हलप, काम करायचं शेवगाव का नाही केलं. बरोबर. ह्या खरा माझा प्रश्न आहे. आणि मला राजकारण कोणाच्या विरोधात नाही करायचं. मी इथून पुढच्या काळात बी प्रचाराच्या काळात बी माझी भूमिका कुणी काय केलं नाही याच्यासाठी मला मांडायचं नाही.
आपल्याला काय करायचं ही भूमिका माझी राहणार आहे. बरोबर. पण जर अशा पद्धतीने तुम्ही जनरल मिटिंगसाठी बी नगरसेवकाचा घोडेबाजार करणार असली, काल जो घोडेबाजार झाला तो जर घोडेबाजार करणारा असेल तर मला बी सगळ्या गोष्टी काढता येतात. पण हे वैयक्तिक भांडणासाठी मी काय निवडून आलेलो नाही बरोबर. किंवा आम्ही इलेक्शन लढलो नाही. आम्हाला भविष्याच्या नगरपालिकेच्या विकासासाठी काम करायचे. आता तुम्हाला एक छोटा विषय सांगतो. आमचे शिवसेने तालुका अध्यक्ष आशुतोष डाळे असतील, तायरभाई पटेल असतील, वजीर भाई असतील, आम्ही तिथे नगरपालिकेत बसलो. तिसगाव पैठण जे रस्त्याचं काम चालू आहे हममधून, हो, त्याचं दुतर्फा रस्ता किंवा डिवायडेशन ते तहसीलपासून आंबेडकर पुतळा आणि आंबेडकर पुतळा ते गणपती मंदिर असं घेतलेलं आहे. ते किती घेतलं? ते सिंगल घेतलं, सिंगल. हां. आणि आम्ही असं मागणी केली की तुम्ही कमीत कमी ते दत्त मंदिरापासून किंवा दुड्डेरीपासून घेतलं पाहिजे. नसता ते काम तुम्ही बंद करा. अशा पद्धतीने गावाचा कमीत कमी गावाचा काय करायचे आम्हाला कळू द्या. मग त्याच्यात आंबेडकर चौक पूर्ण चौक घेतला नव्हता, क्रांती चौक पूर्ण घेतलेला नव्हता, त्या गणपती मंदिरापर्यंतच काम धरलं होतं. तिथून पुढं नित्यसेवापर्यंत ते तुकडा काम त्याच्यात धरलं नाही. ते घोटी गेवराई अशा रस्त्याला धरलं असं म्हणणं आहे. ते कवा रस्ता व्हायचा 10 वर्षांनी 5 वर्षांनी घोटी गेवराई. आता तो रस्ता फक्त गणपती मंदिरापर्यंत घेतला. तिथून तो स्टँड चौक तसाच ठेवला, तो पुढचा तुकडा तसाच. तर आम्ही म्हणलं कमीत कमी ते स्टँड चौकाचा गोलाकार क्लिअर करून द्या, सर्कल. दुसरी गोष्ट, आम्ही ते काम त्या धुंडे महाराज किंवा स्वामी समर्थ मंगलकारापाशी स्टॉप केलं होतं. तिथं काल परवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांचे आले, अधिकारी आले नगरपालिकेत. आम्ही बसलो, चर्चा केली आणि आम्ही सांगितलं आमची मागणी काहीच नाही, आम्ही कोणत्याही कामाच्या कोणत्याच माणसाला तकलीफ द्यायची आणि आमची भूमिका वेगळी नाही, आम्हाला गावाच्या प्रश्नावर योग्य झालं पाहिजे एवढी भूमिका. मग आम्ही म्हणलं ते दुतर्फा आम्हाला तिथून त्यांनी ते मान्य केलं की आम्ही डिवायडेशन आता करून देतो, 1 मीटरचं करून देतो, 1 मीटरचं गोलीचं. कारण त्याच्यामध्ये माती टाकता येते, झाडं लावता येतात किंवा लाईटचे पोल उभा करता येतात. त्या डिवायडेशनमध्ये कुठंच लाईटचे पोल त्यांनी धरलेले नाहीत, कुठंच झाडं धरलेली नाहीत. हे इस्टिमेटमध्ये मी म्हणलं का नाही धरले? मग ते म्हणले इस्टिमेट करताना तुम्ही का नाही सांगितलं? मी म्हणलं गाव आता कोणाच्या ताब्यात होतं, आता त्यांनी करायला पाहिजे होतं नाही सगळं. बरोबर. त्यांनी ते काय केलं नाही. म्हणजे तुम्हाला गावाचं घेणं देणं नाही, तुमचं लक्ष नाही आणि तुम्ही ठरावाला आडं या, अरुण मुंडेला आडं या, त्याला काम करून द्यायचं नाही. ह्या ज्या भूमिका तुमच्या आहेत ह्या चुकीच्या आहेत, हे असं करू नये अशी माझी विनंती. आता त्यांनी ते मान्य केलं. तिथून ते डिवायडेशन आणि दोन्ही बाजूने रस्ता, दुतर्फा रस्ता तिथून होणार आहे. त्याच्यात फक्त आता पुढं 12 मीटरचा 7-7 14 मीटरचा रस्ता होणार आहे, मागचा 10 मीटरचा आहे. तर आता तहसीलपर्यंत फक्त 6 मीटर, 1 मीटर कमी होईल. कारण त्यांच्या ॲडजस्टमेंटमध्ये जागा नाही आहे बसायला. त्यांची अडचण सांगितली, आपण काही जाणून बुजून असं त्यांची अडचण समजून घेतली आपण त्या हायवेवालीची आणि त्याच्यात मार्ग काढायला लावला. त्यांनी मार्ग काढायचं. आता तुम्ही जे सांगितलं की आंदोलनावर काही लोक होते, पण ते आज का विरोध करताय, त्याचं कारण काय असेल पाठीमागं? नाही, ते आंदोलनात मध्ये त्यावेळेस ती पाणी योजना चुकीची आहे, सनेर चुकीचं आहे ते म्हणत होते. ते एक नगरसेवक तर त्यांच्या वार्डात आम्ही टेस्टिंगला होतो, त्याने आम्हाला बोलून घेतलं आणि टेस्टिंगला त्यांनीच मान्य केलं की ही पाणी योजना अशा पद्धतीने चालणार नाही. ते होते सगळं बरोबर. मग हे सगळं सनेर जे कन्स्ट्रक्शन तो बोगस असल्यामुळे होतं, हे आमच्या चर्चा वारंवार झालेली आहेत. आता काल लोकप्रतिनिधीचा जो दबाव त्यांच्यावर होता, म्हणजे मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी बरोबर, त्यांचा दबावामुळं ते पार्टीचे आहेत ना त्यांच्या, त्यावेळेस त्या दबावामुळं त्यांनी भूमिका घेतली असेल. असं काय घोडे बाजार झाला हेच कळा ना, असं काहीतरी भूमिका. पण मला काय वाटतं, माणसाने विचाराशी निष्ठेशी तडजोड नाही केल्या पाहिजे. शेवटी काय भोगावं लागेल याचा विचार न करता आपण गावाचं काहीतरी देणं लागतो. आपली भूमिका गावासाठी प्रामाणिक असली पाहिजे. पक्ष हा विलक्षण पुरता असतो,
पण त्यानंतर जनता जनार्दन यांची सेवा महत्वाची असते याचा विचार झाला पाहिजे. आणि तुम्ही आता म्हटले काही वस्ती पाईपलाईनपासून सुटल्या गेल्या, हा, आणि मग आता त्यांची पाण्याची सोय कशी लागणार आहे? आता ज्या वस्त्या सुटल्या गेल्या त्याला दुसरा टप्पा, आता खरं पाहता हे दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा नाही, एका टप्प्यात सगळं होणं गरजेचं होतं. आता कारण काय झालं, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या टाकीची क्षमता आली त्या एवढ्या एरिया पुरतेच त्या टाक्यात, आता नवीन एरिया वाढायचं म्हणलं नवीन टाक्या घ्यावं लागणार आहे. मग आता तुम्हाला अजून त्याच्या पुढच्या वस्त्याला जर पाईपलाईन करायचं असेल तर टाकी हे नाही पुरणार नाही, किंवा तेवढी ती कॅपेबल नाही, ती कॅपेबल, त्यासाठी दुसऱ्या टाक्या होणं गरजेचं आहे. आता ज्याला 10 दिवसात पुढचं दाखल करायला सांगितलं होतं त्या बिचारीने अजून दाखल केलं नाही. जामखेडला हेच होते महाशय, माननीय राम शिंदे साहेब म्हणजे त्यांना 2 वर्षापूर्वीच काढून दिलं तिथून, ती कन्स्ट्रक्शन एजन्सी काढून टाकली, दुसरी नेमली. मग ते जामखेडवाले त्याला काढून नेमतात आणि आपण का दाबून धरलं? त्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही शेवगावकरांना त्रास द्यायचा असं डोक्यात आहे का? हे जे चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही अपेक्षा आहे. माझा मानस आहे शेवगाव शहरमध्ये कॉम्पिंग सेंटर झालं पाहिजे, नवीन इमारत नगरपालिकेची झाली पाहिजे, एखादं मोठं गार्डन असन, जॉगिंग पार्क असन, वाचनालयाचे चांगल्या ठिकाणी त्याचा वापर होईल. चांगला डेव्हलप प्लॅन तयार करून आपल्याला ते भविष्यामध्ये तयार करायचं आहे. आज शेवगावच्या महिला जर गायमान भागातून आल्या ना गावात तर यांना शौचालयाला जायला सुद्धा जागा नाही, आणि तिथं बांधायचं कुठं ही परिस्थिती आहे. कित्येक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण झालेत. त्या सगळ्या बाबी आहेत. आता सगळ्या अंगावर घेणं, विरोध होणं, पण शेवटी जर काही चांगलं करायचं असेल त्रास होणार आहे, ते त्रासाला सामोरे आपण जाऊ. कमीत कमी पाथर्डी आणि शेवगाव एक मतदारसंघ आहे, ज्या गोष्टी पाथर्डीला आहेत कमीत कमी तेवढ्या तरी शेवगावला पाहिजे होत्या. शेवगावला नगरपालिकेची इमारतही नाहीये चांगली, ती जागाही नाहीये, त्यानंतर भरपूर गोष्टी आहे, जॉगिंग सेंटर नाहीये किंवा नाट्यगृह नाहीये. मला सांगतो आता पाथर्डीला जे आहे ते शेवगावला नाही, हे म्हणून मी पाथर्डीकरांना विरोध नाही माझा, पाथर्डीकरांना अजून करावा काही अडचण नाही, शेवटी तिथं पण नागरिक राहतात. पण हे सापत्निक वागणूक आमच्याबद्दल का तुम्ही त्यांना करू नका असं आम्ही म्हणत नाही. बरोबर, तिथं तुम्ही सुसज्ज असं मशानभूमी केली म्हणजे माणूस गेलं तरी तिथं सुसज्ज गेला पाहिजे. 10वा घाट जोरात केला तुम्ही, जॉगिंग ट्रॅक मोठा केला, पार्क केलं, त्याच्यानंतर तुम्ही शॉपिंग सेंटर केलं, नगरपालिका इमारत केली, तुम्ही भुहेरी गटारात तिथलचं काम पूर्ण केलं, तुम्ही तिथं सुसज्ज असं लायब्ररी केली, म्हणजे जे काही गोष्टी गावाच्या एखाद्या नाट्यगृह आहे ते केलं, मोठं केलं सुसज्ज. तिथं जर बस स्टँड जर पाहिलं तुम्ही आमच्यापेक्षा कितीतरी सुसज्ज आहे. आमचं आपलं पत्र्याचं चलाव गाडी केलं साधं. मला एक कळत नाही की ही भावना आमच्या गावाबद्दल का, आणि असं असताना काही लोक का तळी चाटितात तेच कळत नाही. अहो आपल्या गावासाठी तुम्ही करीत नसाल तर मग गावातल्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे. परत दुसरी गोष्ट, मी ह्या पक्षाचा त्या पक्षाचा इथपर्यंत ठीक आहे, पण ते पक्षाचे माणसं जर गावासाठी काहीच करीत नसेल तर विचार केला पाहिजे लोकांनी. बरोबर. आता इलेक्शन झालंय, सगळं संपलंय, मला काय कोणा टीका करायची म्हणून नाही, पण काल जो जनरल मीटिंगमध्ये किंवा जी सभा मासिक झाली आणि जी हाणून विषय पाडायचे होते ते कशासाठी? बरं इथलचं थोडं आमची कुरकुर आहे ना का, पण लोकप्रतिनिधींनी स्वतः इंटरेस्ट घ्यायचा आणि विषय हाणून पाडायचा, याच्यामध्ये एवढं काय इंटरेस्ट आहे हे आम्हाला कळा ना. म्हणजे याचा अर्थ अरुण मुंडेला आडं पालायचं. बरोबर, निवडून आला ना, आता एवढी पोटदुखी का? मला जनतेने निवडून दिले, मी या जनता जनार्दनाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करीन, त्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. मग तुम्हाला पोटदुखी एवढी आलं ना, मोठ्या मनाने स्वीकारा ना. आम्ही बी स्वीकारलं नाही तुम्हाला, आम्हाला वाटलं होत नाही यावं, तुम्ही पण स्वीकारलंय ना. बरोबर. शेवटी जनता जनार्दने आले निवडून, तुम्ही आता तुमच्याच बहिणीला एवढा मोठा रस्ता दिला, तुमच्याच पावल्याला पाथरीची योजना दिली, ईदलची दिली. आम्ही कुठं पेपरला बोललोय का? आम्ही काय विरोध केला का? त्यांना आडं पडलो का? तर ठीक आहे तुम्ही करता करा बाबा, पण आम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही त्रास द्यायचं काय कारण आहे आम्हाला? याचा विचार भविष्यात जनता विचारणारी, हे लपत नसतं. डोळे झाकून मांजरं दूध पिती तिला वाटतं लोक पाहत नाही, पण तिने डोळे झाकलेत, लोकांनी थोडे झाकलेत. बरोबर. तर हे चुकीचं जे विषय आहे ना ते समजून घ्यावं आणि इतक्या खालच्या थराचं राजकारण करू नये, एवढंच मला बोलायचं. तुम्हाला सध्या ज्या मुद्द्यावर विरोध केला जातो त्यामध्ये असं दिसतंय की कामापेक्षा व्यक्तिगत विरोध तुम्हाला जास्त आहे.
हा व्यक्तिगत आहे. अरुण मुंडे त्या कारणामुळे शेवगाव थोडंसं पाठीमागे राहतं, याचा पण विचार केला नाही पाहिजे. नाही, शेवगाव पाठीमागे आपण राहून देणार नाही. मी 100% झोकून काम करणार आहे. माझी माणूस शेवगावला पुढं नेण्यासाठी प्रयत्न मी करणार आहे. मी निवडून आल्या स्वच्छतेच्या भूमिकेवर हातात घेतलं, पण बरोबर. काही कर्मचाऱ्याला जाणून बुजून भडकून अडचण आणायचा प्रयत्न करण्याचं काम नाही करायचं, असा प्रयत्न चालू आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, गावाच्या प्रश्नावर काम करावं लागणार आहे. आणि उद्या स्ट्रिक्टली भूमिका जर झाली तर मी काय कोणाचं ऐकणार नाही. अधिकाऱ्यांनी जर भूमिका घेतल्या त्याच्यात एक शूज होणार नाही. मी 4 लोकांसाठी हजारो लोकांचं नुकसान होऊन देणार नाही. बरोबर. त्याच्यामुळं नगरपालिका ही कोणाला सांभाळायसाठी नाही वैयक्तिक, ती गावाच्या प्रश्न आणि जनतेसाठी काम करणारी पालिका आहे. बरोबर. वैयक्तिक कोणाला जर त्रास होत असेल कामाचा तर त्यांनी घरी बसावं, काही बिघडत नाही. पण ह्या गावाच्या प्रश्नावर कुठेही तडजोड होणार नाही आणि मागं जाऊन देणार नाही आपण. वैयक्तिक मला अडचण आणायचा प्रयत्न याच्यामुळे आहे का, हे माणूस याचा जर कारखाना नाही, याची संस्था नाही, याचे माझा बाप कुठं ZP सदस्य नाही, कुठं आमदार नाही, तर हे माणूस एवढ्या मोठ्या गावामध्ये निवडून कसा आलाय? बरोबर. याचा इथं पाठी राखा एखादा कारखानदार, माझे आमदार फिमदार मी नाही इलेक्शनमध्ये, तर याचा जास्त त्रास होऊ राहिला, दुसरं काही नाही. नक्की. आता तुम्ही सांगितलं जे पाणी पुरवठ्यासाठी तुमच्या सोबत होते आंदोलनाला, ते आज विरोधात आहेत. जर त्यांनी एखादं काम घेऊन तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांचं काम करणार का मनापासून? करणार आहे ना. गावाचा प्रश्न त्यांचे काम करायचे ना आपल्याला सगळे. मी निवडून आलेल्या 24 लोकांना म्हणलं आपण एकत्र काम करू, पण त्यांना अजून लक्ष द्यायला करावं काय? ते त्यांना वाटतं ते कोणतरी सांगतं त्यांना, तुम्ही काय काळजी करता, आम्ही तुम्हाला निधी कमी पडणार नाही, हे होणार नाही. पण त्यांना कळायला पाहिजे का शेवटी गावाच्या प्रश्नावर एकत्र काम केल्यावर निधी येतो, एकत्र काम केल्यावरच काम होतं. आता लोकांनी अध्यक्ष म्हणून दिलेच निवडून, तर त्यांना हे कळायला पाहिजे का मी अजेंडा काढल्याशिवाय त्याच्यावर कोणताच विषय येत नाही. बरोबर. हे त्यांना कळायला पाहिजे. पण आता दुर्दैवाने नेत्याच्या प्रेशरमुळं त्यांना कळतं. आता नेत्याच्या प्रेशरमुळं ते प्रेशर त्यांना नेत्याचं ऐकतात, पण आता किती दिवस ऐकणार ते बी नेत्याचं? एकदा दोनदा ऐकते. आता त्यांना त्यांची कामं घेऊन आल्यानंतर त्यांचं काम एक ते थोडं गावाचं काम आहे, ते आपल्याला करणंच आहे. बरोबर. आणि विकासाच्या मुद्द्यावर, निधीच्या मुद्द्यावर सगळ्याच लोकांना आपल्याला सगळ्याच भागात काम करायचं आहे. आता थोडंफार मागं पुढं आता होईल, पण सगळ्यासाठीच काम करणार आहे. समजून सगळ्यांनी घेतलं पाहिजे. बरोबर. काही ज्या नगरसेवकांनी भूमिका बदलली आता, ती काय वाटते तुम्हाला? त्यांनी वैयक्तिक बदलली का वरच्या प्रेशरमुळेच बदलली? त्यांचं वैयक्तिक काय नाही, प्रेशरमुळंच होतंय सगळं. तेच वैयक्तिक ते माझे मित्र आहेत, ते लहानचे मोठे एकत्र झालो आम्ही. कोणत्या पार्टीतून कोण निवडून आला हा सोडा, सगळ्याचे स्वभाव मला माहिती आहेत. सगळे माणसं एवढे टोकाचे खराब नाहीत, चांगले आहेत. लोकांनी निवडून दिले म्हणजे ते कुठंतरी लोकातले पण आहेत, असं आहे ना. आता या सगळ्या गदारोळात आता विकास कामावर लक्ष कमी होऊ नये यासाठी तुमची प्राथमिकता काय? नाही, विकास कामं कमी होणार नाही. फोकस आपण प्राथमिकता ही पाणी पुरवठा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मंजूर करायची. DP प्लॅन जो चुकीचा आहे तो बदलला पाहिजे. तो भविष्याचा चेहरामोहर आहे. पाणी योजना हे भविष्याचे 30-35 वर्षाचा पुढचे विषय पाणी योजनेचा, तो योग्य होणार आहे. खूप मोठा फॉल्ट करून ठेवलेला आहे त्या योजनेत. तो कन्स्ट्रक्शन काढला आहे. आता आपण त्याच्यानंतर जो व्यवस्थित नेमू आपण त्यातून क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि गावाचे ज्या सगळ्या स्वच्छता असन, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, दिवाबत्ती असन, हे सगळं लोकांना नगरपालिकेमधले सुसूजिता आणि झिरो पेंडेसी कामाचे काम, हे झिरो पेंडेसी म्हणजे लोकांचे कामं शिल्लक नाही राहिले पाहिजे. 15 दिवसांनी आणि 20 दिवसांनी नाही, लगेच काम मार्गी लावले पाहिजे. असं याच्यामध्ये आपल्याला गतिमानता करायची. अशा पद्धतीने आज आपण अरुण भाऊ, शिवसेनेचे नेते अरुण भाऊ मुंडे आणि नगराध्यक्ष मायाताई मुंडे यांची मुलाखत आज आपण घेतलेली आहे. आणि याच्यात भरपूर विषय त्यांनी समोर आणला. कितीही वाद झाले किंवा कितीही विरोध जरी असला तरी गावाचा विकास ते ठामपणे करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्यांना या पुढील कामासाठी शुभेच्छा.